सध्या बारामतीतून एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्या ऑडिओ क्लिपमुळे बारामतीच्या राजकारणात एक खळबळ माजली होती. ते नेमकी काय होती क्लिप आणि त्याच्यावरती नेमकं काय स्पष्टीकरण हे आपण या ठिकाणी सविस्तर जाणून घेणार आहेत. आपल्यासोबत या ठिकाणी बारामतीचे बिनविरोध नगरसेवक किशोर मासाळ आहेत. सर, काय सांगाल, एकंदरीत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती आणि त्यानंतर बारामतीच्या राजकारणात या ठिकाणी खळबळ माजली गेली. नेमकं काय प्रकरण होतं आणि काय प्रकार होता? व्हायरल झालेली ऑडिओ झाली होती का केली होती? मी 21 नोव्हेंबरला बिनविरोध नगरसेवक झालो हा ती ऑडिओ आणि तिथून काय काय मटेरियल सगळं बाहेर यायला लागलं. लोकांना ट्रॅप लावलं गेलं. लोकांचं काय काय बाहेर बाहेर काढतो म्हणून धमक्या देण्यात आल्या आणि या सगळ्या विषयात ती बाहेर काढली गेलेली आहे. ती फक्त बाहेर काढली कशी याचा शोध घेणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी भीतीचं म्हणून मी 22 मे ते 25 मेच्या दरम्यान एक इथल्या DYSPंना पत्र दिलं होतं आणि त्यांना तशी भीती व्यक्त केली होती की मी ब्लॅकमेल होतोय, मला ट्रॅप केलं जातंय, मला धमक्या दिल्या जातात. त्याच्यावर कुठलीही कारवाई झाली नाही. पहाटेच माझ्यावरती गुन्हा दाखल होतो आणि मला त्यात गोवलं जातं आणि ती लगेच क्लिप बाहेर येते. लगेच त्या क्लिप मधलं 1 सेकंदाच्या आवाजावरती तो किशोर मासाळच आहे म्हणून ओळखला जातो. अजून मला ना माझ्या बायकोला मीच आहे का तो हे ओळखू आलं नाही. तर यांनी राजीनाम्याला माणसं, मग राजीनाम्याची मागणी, मग आंदोलन, मग धमक्या, इतक्या घाणेरड्या भाषेत शिवीगाळ, हे सगळं झालं. म्हणजे काय झालं माहितीये का, निकाल फिक्स होता, केस फिक्स होत आहे, या इथं जज फिक्स आहेत आणि वकील देण्याची अजिबात गरज नव्हती. कारण माझं म्हणणं मांडायला, ऐकून घ्यायला आणि माझे आरोप काय आहेत हे विचारायला बी मला कुठेही व्यासपीठ सापडलं नाही. त्यामुळे जिथं न्याय फिक्स होता ना तो फिक्स होता. म्हणजे थोडक्यात नाही का, मॅच फिक्स होती. त्यामुळे खेळून उपयोग नाही. काय नेमकं कुणी मॅच फिक्स केली असं वाटतंय तुम्हाला? भरपूर लोक आहेत जे माझ्या प्रभागापासून ते राज्यापर्यंत अशी कित्येक लोक आहेत. यात उद्योजक आहेत आणि आणि राजकीय महत्वाकांक्षा ठेवून राहणारी, कोणाचा काटा बसवायचा आहे, कोणाचं जिरवायचं. येणाऱ्या काळात मी सगळ्या व्हिडिओज मला ते छोट्या ऑडिओमुळे बघायचं आले ना. आता इथून पुढं मला माननीय तटकरे साहेबांना नम्र विनंती आणि आव्हान करायचंय, इथून पुढे ऑडिओ क्लिप आली की कारवाई करा, नाहीतर त्याच्यासाठी परत मला आंदोलन मलाच करायला लावू नका. म्हणजे झालं, इतकी तत्परता दाखवा. नक्कीच आपण जर पाहिलं ऑडिओ क्लिपच्या नंतर देखील किशोर मासाळ यांना देखील मोठ्या प्रमाणात देखील सोशल मीडियावरती ट्रोल करताना देखील पाहिलेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर देखील असं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून देखील प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी देखील किशोर मासाळ यांच्या पक्षातून देखील हकलपट्टी केल्याची देखील अशा घोषणा देखील केली. काय वाटतं सुनील तटकरे यांनी घोषणा केली, काय कसं पाहता नेमकं? पाठीमाग रोहित पवारांची तुम्ही जर एक बातमी पाहिली असेल ना, कोणत्या तरी 2 लोकांनी शिवेगळीचा व्हिडिओ ऑडिओ काहीतरी नाही का, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. आता ती लोक कोण आहेत? कुणाकडे रोख आहे रोहित पवारांचा? त्यांच्यावर कारवाई झाली का? नाही का? इतकं भयानक विषय आहेत पक्षामध्ये. मी कुठल्या पदावर होतो हे पार्टीला माहिती होतं का नव्हतं असा मला प्रश्न पडलाय. आणि आज अचानक समजलं. तटकरे साहेब माझ्या प्रवेशाला होते 2018 साली धाराशिवला हल्लाबोलच्या यात्रेनिमित्त, आणि त्याच्यानंतर मला आजच हा कलपट्टी करतानाच त्यांना माझं नाव दिसलं असेल. भयानक आहे. नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा इतर देखील माध्यमातून तुमचा देखील राजीनामा मागितला जातोय. काय नेमकं तुम्ही राजीनामा देणार आहेत का? आता कसला राजीनामा? तुमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा मागितला जातोय. काय नेमकं तुम्ही राजीनामा माझ्यावर आरोप काय? का बरं आरोप काय माझ्यावरती? काय आरोप सांगा ना, काय आरोप काय? तुमचं ते ऑडिओची क्लिप जी व्हायरल झाली त्याच्यावरती तुमचा राजीनामा ऑडिओ क्लिप आहे का नाही? अर्ध्या सेकंदाची मी ऐकली. मी काल प्रेस घेऊन पक्षाला सांगितलंय की ती ऑडिओ क्लिप तुम्हाला कुणी ऐकवलंय, तुम्हाला कुणी रिंग केली, तुमच्या कानापर्यंत कुठला निरोप येतोय हे एकदा माझ्याशी बसा, मला सांगा. मी आपण म्हणाल तिथं येतो, मला ते ऐकू दे नक्की मी कुणाशी बोललोय आणि काय बोललोय. आणि तर नाहीच, म्हणजे गुन्हा फिक्स, शिक्षा फिक्स. त्यामुळे मगाशी म्हणलं तसं फिक्स मॅच त्याचं. त्यामुळे निकाल कोण जिंकणार कोण हारणार तो सस्पेन्स आहे. त्यामुळे नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायचा विषय कुठे येतो? मी कालच पक्षाच्या पार्टीचा राजीनामा देण्याचा माझा 2018 पासून माननीय अजितदादांशी संपर्क व्हायचा, त्यांचे PS मुसळे साहेब यांच्या मार्फत. आणि त्याच्यानंतर आजपर्यंत मला पक्षातल्या कोणाचाही कधी संपर्क क्रमांक सुद्धा भेटला नाही. आणि मला त्यांच्याकडून कुठलं, म्हणजे मी मलिदा गँगचा सदस्य नाही,
त्यामुळं माझं काय तसं काम पण निघत नसायचं आणि मी कधी काम पण घेऊन गेलो नाही. मला माझ्या कष्टाच्या जोरावर, माझ्या आंदोलनाच्या जोरावर, माझ्या त्यागाच्या जोरावरती मला नगरपालिकेचं तिकीट मिळालं. माझ्या प्रभागातली लोक, मला 3 वेळा त्यांनी माझा पराभव केला होता. 2016च्या निवडणुकीत मी फक्त अवघ्या 23 मतानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विरोधात राष्ट्रीय समाज पक्षाकडून एबी फॉर्म जोडून राष्ट्रीय समाज पक्षाचा त्या 23 मतांनी मी तिथं पडलो होतो आणि तो पराभवाचं शल्य माझ्या प्रभागातल्या लोकांना होतं. त्यांनी मला बिनविरोध करून टाकलं आणि बिनविरोध माझ्या लोकांनी 6,000 लोकांनी माझ्या प्रभागातल्या केलेला आहे. पक्षाने आजपर्यंत आपल्याला काहीच दिलं नाही मी तर म्हणतो. हा, त्यामुळे काय आपण यांच्या कमेंटवाल्यांना जी मलिदा गँग आहेत ना, यांची कुठं कुठं कॉन्ट्रॅक्ट आहेत, ही जी गाडीत फिरणारी रॅकेट रिंग आहे ना, या सगळ्यांची हितसंबंधित आर्थिक उद्यापासून सगळ्यांचे रेकॉर्डिंग आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग मुळे बघायचं आले ना, जे मी पाप केलंच नाही त्याची शिक्षा भोगतोय ना, आता उद्यापासून ज्यांनी पाप केलं तयार राहा म्हणा. सुनील तटकरेंनी जो निर्णय घेतला, ती घोषणा केली, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? तुमची निर्णय घेतलेला योग्य का अयोग्य? तक्रार काय आली बरं, कुणी केली ती तक्रार? ह्याचा काय खुलासा केला का त्यांनी? नाही. रेकॉर्डिंग व्हायरल होते आणि अर्वाच्य भाषेत एक नगरसेवक बोलला. अरे मी म्हणतोय ती माझी रेकॉर्डिंग मला एकदा ऐकवा, मी बोललोय का विचारा, तुमच्याकडे आली कशी विचारा, इथल्या डिवाइस पेनला मी पत्र दिलंय का विचारा, डिवाइस पेनने त्याच्यावर तपास केला का विचारा. मी नगरसेवक आहे तुमचा आणि जर माझ्या जीवाला धोका आहे हे पोलीस आज म्हणतात आणि मी 22 तारखेला म्हणलोय की माझ्या जीवाला धोका आहे, माझ्या अशी केसेस होण्याची शक्यता आहे, तरी देखील कोणी तपास केला नाही. आणि काय ऐकलं तुम्ही? कोणाचं म्हणणं ऐकलं? कोणाचं रेकॉर्डिंग ऐकलं? ती रेकॉर्डिंग कोणाचं आहे ती कोण ठरवणार हो तुम्ही? मला विचारलं का तुम्ही ती रेकॉर्डिंग माझं आहे का? मला ऐकवलं का ती रेकॉर्डिंग माझं आहे का? ऐका, डायरेक्ट रिंग झाली होती आणि माझं ठरलं होतं राजीनामा घेण्याचं. माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा प्लॅन होता आणि ते मी राजकारण माझं संपवून घेणार नाही. या बाजार बुनग्यांसाठी माझं राजकारण संपवू का मी? रिंग केलेल्या लोकांसाठी, भांडगोळांनी लुटून खाल्लंय सगळं आणि त्यांच्यासाठी मी माझं राजकीय करिअर खराब करणार नाही. यांनी काय हकालपट्टी केली ना, काही फरक पडत नाही. बघू लढू आपण. मी संघर्षात आलोय, 18 वर्ष संघर्ष केलाय. माझ्या खानदानात कधी कुणाला गुलाल नव्हता का? राजकारणात कुणी माझ्या आजा पंजापासून कुणी उभं राहिलं नव्हतं. पहिलाच माणूस राजकारणात आलाय मासाळांचा आणि पहिलाच माणूस बिनविरोध नगरसेवक झालाय. माझा मीच झालोय. 18 वर्ष संघर्ष केलाय. मी कोणामुळे नाही, मी माझ्या प्रभागातल्या लोकांमुळे. ही कोण शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष मला राजीनामा मागतात का? बरं विचारलं मी त्यांना का मला राजीनामा मागताय, ते त्यांना माहितीच नाही माझे आरोप काय. म्हणजे काय नाही, फक्त राजीनामा पाहिजे. हे सगळं षडयंत्र होतं. मी बिनविरोध झाल्यापासून त्यांना राजीनामा पाहिजे होता आणि जो मी कदापि देणार नाही. का द्यायचं? तुमची आता बाजू तुम्ही कशी मांडणार? तुम्ही योग्य आहे हे कशी सिद्ध करून दाखवणार नेमकं? माझ्या लोकांना मी काल माझ्या घरात 20 लिटर दूध माझ्या बायकोने त्याचा चहा बनवलाय. माझ्या प्रभागातली लोक संपली ना. महाराष्ट्रातले फोन कॉल्स येतात. माझ्या लोकांना माहितीये माझ्यावर रिंग केली, माझ्यावर ट्रॅप केलाय, मला फसवलं जात आहे. माझ्या लोकांना काही सांगायची गरज नाही. ती कमेंट्स बघा. माझ्या हर एक व्यक्ती सांगतोय किशोरला अडकवलंय, किशोर निर्दोष आहे. माझ्या लोकांना वाटतं ते कोणाला तर खुलासा द्यायला जायचं. जिकडे खुलासा द्यायला जायचं होतं त्यांना माझं म्हणणं ऐकून घ्यायचं नाही. वन साइड निकाल, मॅच फिक्सिंग. ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्यानंतर तुम्ही पवार कुटुंब असत्या, त्यामध्ये सुनेत्र वहिनी असत्या, राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्र वहिनी असतील किंवा पार्थ पवार ह्यांच्याशी कोणाशी तुमची भेट झाली किंवा आता तुम्हाला पक्षातून देखील आता तुमची पक्षातून हकलपट्टी केली, आता तुम्ही तुमची बाजू मांडण्यासाठी पवार कुटुंबांना भेटणार का? नेमकं काय? मला बाजू मांडण्यासाठी आदरणीय सुनेत्रा वहिनी पवार साहेबांना मी निरोप देण्याचे प्रयत्न केले. तालुका अध्यक्ष असतील, शहर अध्यक्ष असतील, त्यांना मी निरोप दिला. म्हणलं वहिनींशी मला बोलायचंय, पण आय थिंक सो त्या राज्यसभेच्या निवडणुकीत असतील म्हणून त्यांनी मला किंवा यांनी निरोपच दिला नाही, मला पासच केला नाही. नक्की काय म्हणले ते आपल्याला माहित नाही. पारदादांनी मला निरोप कुठलाही दिला नाही, जयदादांनी मला निरोप दिला नाही, पण तटकरे साहेबांना मात्र कुणीतरी निरोप दिला आणि तटकरे साहेबांनी माझी हकालपट्टी केली. ते मी सांगतोय ना, मॅच फिक्सिंग फिक्स होती, त्यामुळे ते काय नाही. नक्कीच. आता शेवटचे प्रश्न जे तुमची बाजू मांडण्यासाठी, तुम्ही तुमची बाजू सिद्ध करण्यासाठी तुमची पुढची भूमिका काय असेल? नेमकी काय सिद्ध करायचे? मला आरोप माहित नाहीत, सिद्ध काय करायचं? आज तुम्हाला पक्षातून देखील तुम्हाला काढले गेलेलं, तुमची बाजू कशी तुम्ही मांडणार, कसं सिद्ध करणार? माननीय अजितदादा पवार साहेबांनी मला 2018ला राष्ट्रीय समाज पक्षातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घेतलं होतं. माझा पाठीराखा अजितदादा होते आणि अजितदादा दुर्दैवानी असं घडलं, माझा पाठीराखा गेले, त्यामुळे मला तिथनं हकलणारच होते. दुसरं काय करणार? हा, आपली कोणाशी ओळखच नाही साहेब. ये माणसं, ये
कुणीतरी ती खोडसाळपणा केलाय आणि त्याच्यानंतर मला तर वाटतंय मला ओळखायला लागले असतील. मला कोणच ओळखत नाही. साधा कार्यक्रम. नक्कीच हे होते बारामतीचे नगर परिषदचे बिनविरोध नगरसेवक किशोर मासा होते. ह्यांनी देखील त्यांची बाजू या ठिकाणी माध्यमांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी मांडले. ते कशा प्रकारचे बरोबर होते, त्यांच्या कशा प्रकारचा अन्याय झालाय, नेमकं त्यांच्याकडे अजून काय क्लिप आहेत, कोण कोण त्यांना कशा प्रकारचं काय काय बोलले, त्यांच्या बाबतीत कशा प्रकारचं राजकारण केलं जाते आणि त्यांना ह्या राजकारणात कशा प्रकारचं अडकवलं जाते आणि त्यांच्यावर देखील गुन्हा जो दाखल झाला त्याबाबत देखील त्यांनी त्याच्या बाबतीत देखील स्पष्टीकरण दिलेलं आहे. आता नेमकं त्यांच्या बाबतीत कशा प्रकारचं राजकारण केलं जातं हे देखील त्यांनी आजच्या ह्या माध्यमातून देखील त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिलेलं आहे. सुंदर पुसाळकर, LS मराठी, बारामती.